लेसन नंबर 6 अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड ऑपरेशन ऑन देम या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट 34 आता आपण सोडवणार आहोत. सबस्ट्रॅक्ट द सेकंड एक्सप्रेशन फ्रॉम द फर्स्ट. या ठिकाणी दोन अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहेत, यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. दोन्ही एक्सप्रेशन आपण वजाबाकीच्या स्वरूपामध्ये लिहिली. वजाबाकी करत असताना व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल या दोन्ही पद्धतीने आपल्याला सोडवता येतं. आपण या ठिकाणी हॉरिझॉन्टल मेथडने ही वजाबाकी करत आहोत. वजाबाकी करत असताना फर्स्ट एक्सप्रेशन जे आहे 4xy - 9z हे पुढील स्टेपमध्ये तसेच घ्यायचे आहे आणि सेकंड एक्सप्रेशन लिहित असताना कंसाच्या बाहेर मायनस चिन्ह असल्या कारणाने कंसामध्ये असलेल्या ज्या टर्म आहेत त्या टर्मची चिन्ह बदलायची असतात. म्हणजेच 3xy या टर्मचं प्लस चिन्ह आहे, इथे कोणतंही चिन्ह नाही म्हणजे प्लस चिन्ह आहे. ही टर्म -3xy अशी होईल आणि त्याच्या पुढे -16z आहे, त्याचंही चिन्ह बदलेल आणि +16z अशी ही टर्म होईल. त्याचं कारण गुणाकार करत असताना एका संख्येला जर प्लस चिन्ह असेल आणि एकाला जर मायनस चिन्ह असेल तर उत्तराला मायनस चिन्ह येतं. म्हणून मायनस चिन्हाने +3xy ला आपण मल्टिप्लाय केलं की 3xy चं चिन्ह मायनस होईल. त्याचबरोबर गुणाकारामध्ये जर दोन्ही संख्यांची चिन्ह वजा असतील तर उत्तराला चिन्ह अधिक येतं. म्हणून वजा चिन्हाने आपण -16z या टर्मला मल्टिप्लाय केलं की उत्तराला चिन्ह प्लस येणार आहे, म्हणजेच +16z होणार आहे. 4xy आणि -9z ह्या टर्म आपण पुढील स्टेपमध्ये तशाच लिहिल्या. पुढील अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये मात्र 3xy आणि -16z ह्या टर्म आपण चिन्ह बदलून लिहिल्या. 3xy या ठिकाणी -3xy लिहिले आणि -16z आपण +16z असे लिहिले. आता आपण यांची वजाबाकी करत असताना लाईक टर्म एकत्र करूया. या ठिकाणी 4xy - 3xy या दोघांची व्हेरिएबल समान आहे, त्यामुळे यांची आपल्याला वजाबाकी करता येईल आणि त्यापुढे -9z आणि +16z यांची देखील व्हेरिएबल समान आहे. z ही यांची व्हेरिएबल आहे, त्यामुळे यांची देखील आपल्याला वजाबाकी करता येईल किंवा बेरीज करता येईल. 4xy मधून 3xy मायनस केले की उत्तर येणार आहे 1xy म्हणजेच xy आणि -9z +16z यामध्ये एकाचं चिन्ह वजा आहे आणि एकाचं चिन्ह अधिक आहे, त्यामुळे इथे वजाबाकी होईल आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. 16 मधून 9 मायनस केले की त्याचं उत्तर येणार आहे +7, कारण मोठी संख्या 16 आहे त्याचं चिन्ह प्लस आहे, म्हणून उत्तराला देखील प्लस चिन्ह येणार आहे. या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची वजाबाकी आहे xy + 7z. 4xy - 3xy यांची वजाबाकी येते xy, -9z + 16z यांची वजाबाकी येते +7z. दुसरं उदाहरण सोडवूया. वजाबाकी करत असताना सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील सर्व टर्मची चिन्ह बदलणार आहेत. पहिले अल्जेब्रिक एक्सप्रेशन आपण तसेच लिहिले 5x + 4y + 7z आणि दुसऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील टर्म लिहिताना त्यांची आपण चिन्ह बदलली. इथं +x आहे ते इथे -x केलं, त्याच्या पुढे +2y आहे ते -2y लिहिले आणि त्याच्या पुढे +3z आहे ते आपण -3z लिहिले. आता आपण लाईक टर्म एकत्र करूया. 5x - x या लाईक टर्म आहेत, 4y - 2y या लाईक टर्म आहेत, 7z - 3z या देखील लाईक टर्म आहेत. त्यामुळे आपण यांची आता वजाबाकी करू. 5x मधून x मायनस केला की उत्तर येणार आहे 4x. 4y मधून -2y केले की उत्तर येणार आहे 2y आणि 7z मधून 3z मायनस केले की त्याचं उत्तर येणार आहे +4z. म्हणून या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सची वजाबाकी आहे 4x + 2y + 4z. तिसरं उदाहरण आपण सोडूया. या ठिकाणी देखील वजाबाकी करायची आहे. सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मधील टर्म्स लिहिताना त्यांची चिन्ह बदलणार आहेत. पहिल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मधील टर्म तशाच लिहिल्या. 14x² 14x² तसेच लिहिले, +8xy ते देखील तसेच लिहिले, +3y² ते देखील तसेच लिहिले. परंतु सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मधील टर्म्स लिहिताना त्यांची चिन्ह मात्र बदलली. +26x² ते -20x² झाले,
मायनस 8xy ते आपण प्लस 8xy करून लिहिले. मायनस 17y² ते आपण प्लस 17y² लिहिले. अशा प्रकारे सेकंड अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मधील सर्व टर्म्सची चिन्ह आपण बदलली. पुढील स्टेप मध्ये आपण लाईक टर्म्स एकत्र करणार आहोत. 14x² आणि मायनस 20x² यांचा व्हेरिएबल आणि पॉवर समान आहे, त्या लाईक टर्म आहेत म्हणून त्या आपण एकत्र लिहिल्या. त्यानंतर प्लस 8xy त्याच्या पुढे प्लस 8xy आहे, या दोन्ही लाईक टर्म आहेत त्याही एकत्र लिहिल्या. त्यानंतर प्लस 3y² आणि प्लस 17y² यांचा देखील व्हेरिएबल आणि पॉवर समान आहे, त्यामुळे त्या देखील लाईक टर्म्स आहेत. यामध्ये एका संख्येला प्लस चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला मायनस चिन्ह आहे, त्यामुळे यांची वजाबाकी होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येईल. यांची वजाबाकी येते मायनस 8x². लाईक टर्मच्या दुसऱ्या जोडीमध्ये प्लस 8xy प्लस 8xy दोघांची चिन्ह प्लस आहे, त्यामुळे या दोघांची ॲडिशन होणार आहे 16xy. पुढील लाईक टर्मच्या जोडीमध्ये 3y² प्लस 17y² या ठिकाणी दोघांची प्लस चिन्ह आहे, त्यामुळे या ठिकाणी देखील ॲडिशन होणार आहे 20y². त्यामुळे या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची वजाबाकी आहे मायनस 12x² प्लस 16xy प्लस 20y². 26 मधून 14 मायनस केले की 12 येतात आणि मोठ्या संख्येचं चिन्ह इथे लिहिलं. 8xy 8xy 16xy होतात आणि त्यापुढे 3 प्लस 70 20 होतात आणि त्यांची व्हेरिएबल आणि पॉवर जशी आहे तशीच घेतली y². चौथं उदाहरण, या दोन्ही अल्जेब्रिक एक्सप्रेशनची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करत असताना पहिल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील सर्व टर्म जशा आहेत तशाच पुढील स्टेप मध्ये लिहायच्या आहेत आणि दुसऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील सर्व टर्म चिन्ह बदलून आपल्याला खाली घ्यायचे आहेत. ब्रॅकेटच्या बाहेरील मायनस चिन्हाने ब्रॅकेटच्या आतील या टर्मला मल्टिप्लाय केल्या कारणाने त्यांची चिन्ह बदलतात. 6x² प्लस 7xy प्लस 16y² दुसऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधील दोन्ही टर्मची चिन्ह बदलतात. प्लस 16x² मायनस 16x² झाले आणि त्याच्या पुढे मायनस 17xy आपण प्लस 17xy करून लिहिले. आता आपण यातील लाईक टर्मच्या जोड्या तयार करू. 6x² मायनस 16x² 7xy प्लस 17xy प्लस 16y². 6x² मायनस 16x² या लाईक टर्मच्या जोडीमध्ये एकाला प्लस चिन्ह आहे आणि दुसऱ्या संख्येला मायनस चिन्ह आहे, त्यामुळे यांची वजाबाकी होईल. 16 मायनस 6 यांची वजाबाकी येते 10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, त्यामुळे येथे उत्तराला देखील मायनस चिन्ह आहे. त्यापुढे 7xy प्लस 17xy ही देखील लाईक टर्मची जोडी आहे, त्यामुळे यांच्या कोफिशियंटची ॲडिशन होणार आहे. 17 प्लस 7 24 होतात आणि त्यांची व्हेरिएबल आहे xy. दोघांचेही प्लस चिन्ह आहे, त्यामुळे इथे उत्तर असणार आहे प्लस 24xy. त्याच्या पुढे 16y² ही टर्म आहे. y² ही व्हेरिएबल असलेली दुसरी संख्या या ठिकाणी नाही, त्यामुळे 16y² ही टर्म आपण तशीच पुढील स्टेप मध्ये घेतली. त्यामुळे यावरील अल्जेब्रिक एक्सप्रेशनची वजाबाकी आलेली आहे मायनस 10x² प्लस 24xy प्लस 16y². पाचवं उदाहरण सोडवूया. या ठिकाणी देखील या अल्जेब्रिक एक्सप्रेशनची आपल्याला वजाबाकी करायची आहे, सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. सबस्ट्रॅक्शन करत असताना तिन्ही टर्म्स आपल्याला चिन्ह बदलून लिहायचे आहेत. 4x प्लस 16z पहिल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मधील टर्म्सची आपण चिन्ह बदलली नाहीत. दुसऱ्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स मधील टर्मची चिन्ह आपण बदलणार आहोत. 19y चे चिन्ह बदलल्याने मायनस 90y झाले. मायनस 14z चिन्ह बदलल्याने प्लस 14z होतात आणि प्लस 16x चिन्ह बदलल्यानंतर मायनस 16x होतात. ब्रॅकेटच्या बाहेरील मायनस या चिन्हाने या टर्म्सला मल्टिप्लाय केल्या कारणाने त्यांची चिन्ह बदललेली आहेत. आता आपण लाईक टर्मच्या जोड्या तयार करू. 4x मायनस 16x ही लाईक टर्मची जोडी आहे, त्यांचा व्हेरिएबल x आहे. 16z प्लस 14z ही देखील लाईक टर्मची जोडी आहे आणि त्याच्या पुढे मायनस 19y ही एकच टर्म आहे.
4x मायनस 16x या लाईक टर्मच्या जोडीमध्ये पहिल्या संख्येचं चिन्ह आहे प्लस आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह आहे मायनस, त्यामुळे या ठिकाणी वजाबाकी होईल. वजाबाकी केल्यानंतर मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला येईल. 16 मायनस 4 12 होतात आणि मोठ्या संख्येचं मायनस चिन्ह इथे उत्तराला आलेलं आहे. पुढील जोडीमध्ये 16 आणि 14 यांची बेरीज होते 30 आणि त्यांचा व्हेरिएबल आहे z. दोघांची चिन्ह प्लस आहे, त्यामुळे इथे ॲडिशन झाली आणि त्यांचं उत्तर आलेलं आहे प्लस 30z. त्याच्या पुढे मायनस 90y ही एकच टर्म आहे, ती तसेच आपण उत्तरामध्ये घेतलेली आहे. त्यामुळे दिलेल्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन्सची वजाबाकी आहे मायनस 12x प्लस 30z मायनस 19y. मुलांनो, या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 34 सोडवून पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून प्रॅक्टिस सेट 35 आपण सोडवणार आहोत. धन्यवाद.